हॅलो, हाय सगळ्यांना नमस्कार. तर उद्या आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर होळीनिमित्त मी रसमलाई बनवते. तर त्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि हे अर्धा लिटर दूध मी तापवायला ठेवून याला छान घट्ट करणार आहे, एक पावशेर दूध होईपर्यंत. तर चला तोपर्यंत आपण पनीर घेतलं आहे. हे मी 100 ग्रॅम पनीर आहे आणि 2 ब्रेडचे स्लाईस आहेत. ओके, तर ब्रेडच्या साईजला मी मिक्सरमधून बारीक करते. आता बघा, हे बारीक केलेलं जे ब्रेडचं स्क्रम आहे ते मी पनीरमध्ये मिक्स करून त्याला छान एकजीव गोळा तयार करून घेते. तर बघा, आपला छान गोळा तयार झालेला आहे आणि दूध पण आपलं तापलेलं आहे. तर आता हे छोटं बाउल घेतलं आहे मी. या बाउलमध्ये मी 1 वाटी पाणी टाकते आणि त्याच्यात एक 4 ते 5 चम्मच साखर टाकते. आणि हे आपल्याला साखर फक्त विरघळून घ्यायची, याचा पाक तयार करायचा नाही आहे. तर हे बघा, असे गोळे तयार करते. हे गोळे आपल्याला ते फक्त गरम पाकात टाकायचं आहे आणि जो गॅस आहे तो बंद करायचा आहे. तर बघा, असे मी पाकामध्ये गोळे टाकलेले आहेत. इथे मी 5 ते 6 बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेले आहे आणि याला छान बारीक कट करते. तर बघा, हे छान बारीक कट झालेलं आहे. तापलेलं दूध मी एका कढईमध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि याला घट्ट होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता याला उकळी आणायची आहे चांगली आणि ढवळत राहायचं आहे. त्याच्यासाठी चमच्याने फक्त हलवत राहायचं आहे आणि मी ह्याच्यात थोडासा कलर टाकलेला आहे. इथे मी 4 ते 5 चम्मच साय घेतलेली आहे. आता ज्याच्यामध्ये साय होती त्याच्यातच मी रसमलाईचे गोळे आणि हे जे दूध आहे हे मी टाकलं आहे. वरतून गार्निशिंगसाठी मी याच्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स कट केले होते ते टाकले आणि थोडीशी वेलची पूड टाकते. आता हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि हे नॉर्मल थंड झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर हे छान घट्ट पण होतं फ्रीजमध्ये ठेवलं की. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग, थँक्यू, बाय.